एका साइडला आहे बाहुबली आणि एका साइडला आहे पटनी किंग सूरज उर्फ सूरजच. चला सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच मोठी प्लॅनिंग चाललेली असणार कारण दोन्ही खेळाडू इन्फॉर्म आहेत. त्यांना पहिल्यापासूनच कसं आपण काबीज करावं कारण समोरच्या बाजूलाही महान खेळाडू आहे जे किपिंगच्या मागून नक्कीच आपल्या बॉलरांना दिशा दाखवणार आहे. आदित्य 11 तुमचा 12वा खेळाडू इथे यायचा आहे. नक्कीच बाहुबली सागर पवार ज्यांनी पटनी ओपनच्या सामने जोरदार एका हाती गाजवलेले आहेत आणि त्याला बॉलिंग करणं म्हणजे नक्कीच एक खूप मोठी आपल्यासाठी त्याला म्हणजे स्वतःमध्ये हे एक जिंकत आहे. हे आता बघूया नरेश कशा पद्धतीने त्याला बॉलिंग करतायत. पहिला बॉल नरेश घेऊन येत आहे. तयार होत आहे सागर. हॅलो काय बॉल टाकला आहे. काय बॉल टाकला आहे. जबरदस्त लाईन आणलेत नरेश यांची. पियुष काय म्हणायचं तुला या सामन्याबद्दल. नरेश एकता ग्रुपचे थडाथडीचे बॉलर आहेत. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दुसरा चेंडू नरेश यांचा सागर यांना रिव्हर्सचा अटेम्प्ट निर्धाव चेंडू. नरेश अतिशय हुशार असे गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करायची असते. पियुष मला असं वाटतंय की नक्कीच या मॅच मध्ये खूप अटीतटीचा असेल कारण हा सामना जो जिंकेल त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नक्कीच त्यांचं वाढणार आहे. बघूया आता काय पद्धतीने सूरज यांना नरेश बॉलिंग करतायत. तिसरा चेंडू नरवमा यांचा पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि निर्धाव चेंडू. नरेश यांची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या खेळपट्टीवरती. मला असं वाटलेलं बॉलरवरती प्रेशर असेल रे पण काय लाईन अँड लेंथ कमी बॉलिंग करतायत. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशा प्रकारची करायची असते. पुढचा चेंडू नरेश यांचा फिरून मारलेला गॅप मध्ये गेलेला. धावतायत प्लेयर धावतायत आणि या गॅप मध्ये गेलेल्या 4 धावा सूरज यांच्या बॅटीतून आलेल्या. धाव संख्या पोहोचली आहे 5 धावा 4 चेंडू. पहिला षटक पॉवर प्ले षटक हाणामारी षटक. नक्कीच आता काहीतरी चक्रव्यूह मोडलेला आहे सूरज यांनी एका चौकारांनी. काय शॉट आहे. नो लुक शॉट नो लुक शॉट. गॅप मध्ये गेलेला आहे 4 धावासाठी सूरज यांच्या बॅटीतून. एकमेकांना चांगले ओळखतात खूप चांगले ओळखतात. त्यांनाही माहिती आहे काय बॉलिंग करणार आहे. 5 चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. 9 सॉरी नरेश यांचं. पियुष काय वाटतं काय लक्ष असेल मॅचचं. 4 षटकामध्ये 50 धावा तरी यांना करायला लागतील. हा कारण समोरही चांगले खेळाडू आहेत. नरेश यांची अतिशय उत्कृष्ट धारदार गोलंदाजी. नरेशला माहिती आहे पॉवर प्ले षटक कसा हाताळायचं असतं ते दाखवून देत आहेत खेळपट्टीवरती. मात्र समोर असा बलाढ्याचा फलंदाज पटनी किंग सूरज. लो फुलटॉसचा ट्राय केला होता पण तेवढा बाहेर झटकारून दिलेला आहे 6 धावांसाठी. सूरज यांना तुम्ही जर अशी बॉलिंग केली आहे तर तो नो लुक शॉट मारून तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा नरेश यांनी खर्च केलेले आहेत. थोडंसं महागडं असं षटक नरेश यांचं संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. दिशा स्मृती संघाचा अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजी प्रक्षेपण या खेळपट्टीवरती. सूरज आणि सागर. सूरजनी मात्र दाखवून दिलंय पटनी किंग तो काय आहे. मित्रांनो एक सांगू इच्छितो दिघा प्रीमियर लीग
ही जी दरवर्षी येत असते, पण ती तयारी होत असते वर्षभरापासून. त्याच्यासाठी बरेचसे सामने प्रॅक्टिस केलेली असते, सगळ्यांना नोटीस केलेलं असतं. त्याच्यामध्ये चांगले खेळाडू, चांगले बॉलर, चांगले फिल्डर यांचं सिलेक्शन होतं आणि ते वाटले काय गेले आलं? जाऊन ह्या टीम आपल्या परिपूर्ण केल्या जातात. शूज शूज घालून गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. पायाला लागले का? ओके ओके. कमिटीकडे त्यांनी सांगितलेलं आहे, बोलणं करून झालेलं आहे. ओके. कमिटीशी वार्तालाप झालेली आहे. पायाला दुखापत असल्यामुळे खेळाडूला दुखापत झाली तर आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं कमिटीचा आहे. निर्णय एकदा कन्फर्म करून घ्या प्रवीणांना. थांबा, कमिटी योग्य तो निर्णय घेईल. 1-2 मिनिटं, बाकी कोणी इन्व्हॉल्व व्हायचं नाही. कमिटी मेंबर फक्त आतमध्ये जा. कमिटी निर्णय घेईल. प्रवीणांना तुम्ही बघा. अमोल अमोल दादा, अमोल दादा अमोल आणि प्रवीणांना क्रिकेट या खेळामध्ये शूज घालून गोलंदाजी करणं हा कंपल्सरी नियम मानला जातो. बघूया कमिटी काय निर्णय घेते. खेळाडूला संपूर्ण किट परिधान करूनच खेळपट्टीवर उतरावं लागतं. ओके. पायाला खेळाडूच्या लागलेलं आहे. पायाला दुखापत बघूया. झालेली आहे. कमिटी काय त्यामुळे निर्णय घेते. त्यामुळे 1 मिनिट, कमिटी योग्य तो निर्णय घेईल. 1-2 मिनिटाचा आपण हे घेऊया. हॅलो. प्रवीणांना आपण दिघा प्रीमियर लीग याच्याबद्दल वार्तालाप. आपल्या रसिकांचंही थोडंसं मन जाणून घेऊया. हा. मी काही माझ्या खेळाडूंना विचारतो की तुमचं दिघा प्रीमियर लीग बद्दल काय मत असतं. पन्या आपल्यावर परुलेकर, जॉईंट होत आहे. मोरेश्वर परुलेकर तुमचं मत व्यक्त करा. अरे आपले शिक्षक आबा नक्कीच आबा, आपल्याला आबा. जॉईन करतात. आबा तुमचं काय मत आहे दिघा प्रीमियर लीग बद्दल? काय विचार असतात तुमची? कशी प्रॅक्टिस असते दिघा प्रीमियर लीग? आबांनी मात्र सुंदर षटक हाताळलं होतं या अगोदरच्या सामन्यात. ठीक आहे थँक्यू. नाही नाही, तुमची तयारी कुठपासून चालू होती दिघा प्रीमियर लीग साठी? आम्ही जवळजवळ 1 महिना प्रॅक्टिस करत होतो त्यासाठी. मग काही प्लॅनिंग प्लॉटिंग चालू होती तुमची त्याच्यामध्ये की कोणत्या खेळाडूला आउट करायचं? तुमचं काय कोणता चांगला खेळाडू तुमच्या डोक्यात होता की नाही बुवा, गोलंदाजी याला नाही घेतलं करता म्हणजे आपण येणार. match जिंकलो? अतिशय उत्कृष्ट निर्णय नाही नाही ऍक्च्युली खेळाडूंनी दाखवलेली आहे. इथे मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो. मिळत नाहीये. ऍक्च्युली बॅटिंग साठी इथे बेनिफिट आहे, त्यामुळे मेहनत खूप घ्यायला लागते बॉलिंग साठी. सगळे एकमेकांना जाणून असतात, सगळ्यांना सगळ्यांचे वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट माहिती असतात. त्यामुळेच दिघा प्रीमियर लीग ही नेहमीच नावाजलेली आहे. एकमेकांच्या गुणांना ओळखून त्याच्यावरती यश मिळवणं म्हणजे खेळाडू. कमिटीचा निर्णय झालेला आहे. कमिटी तुमचा कॉल काय घेतलेला आहे? गोलंदाजी करू शकत नाही गोलंदाज. नक्कीच क्रिकेटच्या अगेन्स्ट आहे. क्रिकेट खेळणं म्हणजे नियमांचं पालन करणं असतंच. त्यामध्ये खेळाडूला दुखापत झाली असेल तर त्यांनी आराम करावं. अशा याच्यामध्ये बॉलिंग किंवा बॅटिंग करू नये. क्रिकेट या खेळामध्ये फिटनेस सर्वप्रथम, खेळ नंतर. दुखापती मधून सावरून तुम्ही पुन्हा एकदा मैदानामध्ये या. सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. कमिटीचा निर्णय आलेला आहे. प्लेयर रिप्लेसमेंट करायचं आहे का? कोणत्याही चला लवकर वेळ घालू नका मित्रांनो. संध्याकाळी आपल्या पुढचेही सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा. मॅचची लिंक तशीच चालू राहू द्या. दिघा प्रीमियर लीग नावाजलेली स्पर्धा आहे. दुखापतग्रस्त खेळाडू मित्रांनो, या सगळ्यामध्ये आपल्या अंपायर, दोन्ही अंपायरने जरा हात वरती करायचे आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. एवढ्या लखलखत्या उन्हामध्ये तुम्ही अंपायरिंग करताय, डिसिजन मेकिंग देताय. मनापासून तुमचे अंपायर, खरंच मनापासून आभार मानतो आम्ही तुमचे. गोलंदाजी मार्गावरती आता आशुतोष, डावखुरा गोलंदाज, संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. स्ट्राईक वरती सागर. बघूया संघासाठी काय करू शकतात.
आशू लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा. चला सुरुवात करायची आहे. दुसरा षटक घेऊन येतोय आशू. लेफ्ट हँड बॉलर समोर आहे बाहुबली सागर पवार. हलका आपटलेला आणि अंपायरने दिलेला वाईड बॉल. अंपायर आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या मुद्रा करून दाखवणार आणि त्यातच आमचा आनंद आहे. पुन्हा एकदा समोर टाकलेला आणि हलकासा खाली बसला. शॉर्ट सिलेक्शन चुकलेलं आहे. आशू ही तेवढेच होणार बॉलर आहेत. त्यांनाही माहिती आहे सागर पवार यांची स्ट्रेंथ. क्रिकेट खेळताना एका गोष्टीचं सगळ्यांनी लक्ष असू द्या. आपल्याला बघूनही काही मुलं इथं शिकत असतात. त्यामुळे खेळावरचं आपलं डिसिप्लिन आपली मेहनत ही कधीच कमी झाली नाही. कारण आपला आजचा आदर्श घेऊन उद्या ही पिढी घडणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आतमध्ये घुसून गॅप मध्ये मारलेला लेग साइडला जबरदस्त फटका. चातुर्य भर असा. पियुष सूरज यांचा अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रक्षेपण या पटनी खेळाडू ग्राउंड क्रीडांगणावरती. सूरजला माहिती आहे या खेळपट्टीचा पूर्णतः त्याला पटनी किंग म्हणून नावाने प्रसिद्ध. डीप स्क्वेअर लेगला त्यांनी फटका फटकावलेला. 4 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. बघूया आशू पुढचा चेंडू सूरजसाठी काय करू शकतात सूरज या आशुतोषच्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू आपटलेला ऑफ साइडला गेला गेला गेला. छक्का. जबरदस्त ऑफ साइडला टायमिंग केलेला बॉल. कव्हरच्या वरून हा खणखणीत षटकार मारलेला आहे सूरजने. डिगा प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावलेला हा खेळाडू. पटनी किंग म्हणून नावारूपाला आलेला हा खेळाडू. कव्हरच्या वरून त्याने फटका टोलवलेला आहे षटकारासाठी. एक सुवर्ण संधी आली आहे. लक्ष द्यायचं आहे. सुवर्ण संधी. खेळाडू सोडून जे प्रेक्षक आहे ज्या प्रेक्षकांनी बाहेर गेलेला चेंडू कॅच घेतला तर त्याला महादेव एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खेळाडूंना नाही. पुन्हा एकदा जबरदस्त गॅप मध्ये फिल्डर आहे तिथे 1 धावांवरती समाधान मानायला लागेल. आता काही सामन्यात रंगत आलेली आहे. पियुष एक गोष्ट बघितले आशू जास्त पेस मध्ये बॉल टाकत नाहीये. फक्त येऊन बॉल सोडतायत. काय स्ट्रॅटेजी असेल? आशूला माहिती आहे खेळपट्टीवरती कशा प्रकारचा मारा करायचा असतो. पुढचा चेंडू आशू यांचा सागर यांना. काय वळलाय बॉल. कट. एक कडून सुटला दुसऱ्याकडून सुटला तिसऱ्याने अडवला फेकला. 2 धावा नाही सिंगल धावावर एकच धावावरती समाधान. पंचांचा इशारा 22. पुन्हा एकदा सूरज स्ट्राईक वरती. आशू सूरजला बघूया कोणतं अस्त्र काढतो. सूरज सुंदर फटका. अरे बघू नको रे. इकडे गेला तो तिकडे गेला आणि गेला बाहेर गेला रे बाबा. काय मारला हा पियुष? काय मारला हा? अठ्ठा मारला. याला म्हणतात बॉलरच्या मेंटॅलिटीशी खेळणं. बॉलरला वाटलं समोर येईल पण नाही घुसून मारला तो मागे. धावसंख्या पोहोचली आहे 35 धावा. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 35-35. 2 ओव्हर 35 धावा. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या क्रीडांगणावरती चालू आहे सूरज यांच्याकडून. मी तुम्हाला नक्कीच म्हटलं होतं बाहुबली वर्षात चातुर्य असेल आणि दोन्ही एकाच टीम मध्ये असेल तर समोरच्याची खेळ नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. वेळेचं बंधन असू द्या. 4 षटक 20 मिनिटं. लवकरात लवकर सामना चालू करा. पुढचा षटक घेऊन येत आहे. 2 षटक 35 धावा. तिसरं षटक. प्रेशर समोरच्या टीम वरती पण ते प्रेशर रिलीज करतायत का? कौशिक घेऊन येत आहेत तिसरं षटक. गोलंदाज
कौशिकचा मारा ओव्हर द विकेट. बघूया कौशिक संघासाठी काय करू शकतो. सागर बाहुबली स्ट्राईक वरती. पहिल्या इनिंग मधला तिसरा षटक सागरसाठी कौशिक घेऊन येत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू कौशिक यांचा सागर यांना. लो फुलटॉस टाकलेला जबरदस्त बॉल, त्याला हलक्या हाताने फ्लिक केलं. एका धावावरती समाधान. एक चेंडू 36 धावा. मित्रांनो आपण विशाल एका 11. यंग पीढ़ी कडनं बघू. आप क्रिकेट खेलते हो? क्या नाम है आपका? सनी सनी, कितना साल के हो आप? 13। क्रिकेट अच्छा लगता है आपको खेलने के लिए? हाँ अच्छा लगता है। कौन है आपका बेस्ट प्लेयर? बेस्ट प्लेयर सनी वागरे। वाह जबरदस्त, सनी वाघमारे. बड़ा हो के आप सनी की तरह बनना पसंद करोगे? व्हेरी गुड. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम. मी नेहमी सांगत असतो आपल्याला आपला आदर्श घेऊन हे लहान पिढी घडणार आहे. त्यांच्या फेवरेट खेळाडू कोण आहे? विजय पवार. विजय पवार. बघा ही आहे आपली खरी कमाई क्रिकेटची. खेळाडू बनवा, आपले चाहते बनवा, फेर क्रिकेट खेळा. धन्यवाद मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष्य 65. बघूया बॅटिंग तर चांगली झालेली आहे. आता बघूया फिल्डिंग कशा पद्धतीने लावतायत, कसं प्लॅनिंग करतायत, कारण समोरही चांगले दोन्ही खेळाडू आहे विजय आणि निलेश दादा. महादेव एंटरप्राइजेस यांचे मनापासून आभार. धन्यवाद. तुम्ही आपल्या रसिकांचाही विचार करतायत. आदित्य 11 संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे ते हा चेस करतायत. सामन्याला सुरुवात होत आहे. मित्रांनो ही सुवर्ण संधी दिवसभर चालू आहे. जो कोणी रसिक, जो कोणी प्रेक्षक कॅच झेल घेणार आहे बाउंड्रीच्या बाहेर, त्याला 200 रुपये कंटिन्यू लागे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, मॅच बघत राहा, आमच्याबरोबर राहा, मॅचचा आनंद घ्या आणि एन्जॉय करा. पहिला षटक घेऊन येतोय पांडेजी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. हा हा जबरदस्त टाकलेला, खाली बसलेला बॉल आणि अंपायर डिसिजन द राईट बॉल. राईट राईट. अंपायर हा चेंडू रिवर्स मारण्याचा नक्की स्ट्रॅटेजी हा विजय पवार यादव ठरून आलेले आहेत. सीझनचे प्लेयर आहेत. शॉर्ट सिलेक्शन त्यांना माहिती आहे, मॅच कशी चालू ठेवायची. आणि त्यांच्याही बरोबर आहे जोडीला मास्टर माइंड निलेश दादा. आदित्य 11 संघाला हाणामारी करून हा सामना जिंकावा लागेल. उलटॉस बॉल टाकलेला, चांगला समाचार घेतलाय ऑफ साइडला. झाला, गेला 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 गेला. आणि फिल्डिंग करताना खेळाडूंनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. सुंदर अशा रीतीने मारलेला हा चौकार. या चौकाराच्या साथीने धावसंख्या झालेली आहे 4 धावा. आणि आपल्या संघाचं खातं इथे चौकाराने उघडलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला 65 धावांचं लक्ष कसं वेधणार हे लोक? नक्कीच 65 धावा करण्यासाठी संघाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
ज्याप्रमाणे हे दोन्ही फलंदाज आता ज्या उत्स्फूर्ततेने चेस करण्यासाठी उतरलेले आहेत, नक्कीच आपल्याला समजेल थोड्याच वेळात काय तो एक डिसिजन येईल. नक्कीच मला असं वाटतं 15.5-16चा रन रेट असेल, पण ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत पॉवर प्ले मोडून काढायला लागणार आहे. मोठ्या धावा ह्या ओव्हरमध्ये त्यांना घ्यायलाच लागणार. अगदी बरोबर. पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन आलेला आणि हा एक स्लिपमध्ये कट झालेला चेंडू. एकच धाव, कट एज लागली, बॅटीची काढा लागली, एज लागून एकच धावावरती समाधान. कारण तिथं फिल्डिंग कोण करत होतं? सागर पवार यांनी जबरदस्त कॅच घेतली होती गेल्या DPLला. कीच त्या दर्जाचे खेळाडूच या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्यांकडून अपेक्षा तशाच असतील. पाहूया पुढील चेंडू घेऊन येत आहेत आणि आपटला आणि खाली बसला. पांडे जी शातिर दिमाग है भाई, ऐसे ही नहीं हम लोगों को चुलबुल पांडे कहते हैं. दबंग वाले हो पांडे जी. दबंगगिरी दाखवावीच लागेल, कारण सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही टीमकडे झुकू शकतो. फक्त 2 ते 3 चेंडूंचा फरक हा प्रत्येक सामन्यामध्ये असतो. कडा लागली, मोठा 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 मासा. हिशप काय सुटलेली आहे. बाप रे, मोठा खेळाडू बाद होण्यापासून वाचला. चांगला जाळ्या सापडला होता निलेश यांच्या रूपात. या छोट्या छोट्या चुका पुढे जाऊन मोठ्या चुका ठरायला नकोत, यासाठी सर्व खेळाडूंनी ज्या संधी येत आहेत त्या संधींचं सोनं करून घेतलं पाहिजे. एक संधी हुकलेली आहे. पाहूया पुढे काय होते या सामन्यामध्ये. 7 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग केलंय पांडे जी. हाथ ऊपर करिए और चुलबुल वाला स्टाइल दिखाइए एक बार. चुलबुल पांडे, जबरदस्त गेंदबाजी. मित्रांनो, रन रेट वाढलेला आहे जवळजवळ. आता 58 धावांची गरज आहे 18 बॉलामध्ये. आणि देवा, आपण पाहिलेलं आहे असे सामने कित्येकदा एक वेगळं वळण घेतात. पहिल्या षटकामध्ये नक्कीच कमी धावा दिलेल्या आहेत त्या पांडेजीने, परंतु पुढील षटकामध्ये सांगू शकत नाही कोणत्या ठिकाणी कोणत्या दिशेने हा सामना झुकेल. कारण दोन्ही मातब्बर खेळाडू अजूनही आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत आणि ते पिचवरती अजूनही आहेत. मित्रांनो, मला माहिती आहे निलेश दादा आणि विजय यांची ती कॅपॅसिटी आहे. यांना जर तुम्ही संधी दिली तर हे संधीचं सोनं कसं करायचं हे यांच्याकडून शिकायचं आहे. ते जबरदस्त, जोपर्यंत विकेट आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आहे. कोणीही जर लाईटली घेतलं तर ते मॅच खेचून घेऊन जाणार नक्कीच. प्रत्येक चेंडू, प्रत्येक कॅच एवढी महत्त्वाची आहे. ते आता पुढे नक्कीच आपल्याला दिसणार आहे. पाहूया या संधीचं सोनं करतायत का हे दोन्ही खेळाडू. अरफात लेफ्ट हँड बॉलर. वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो, त्वरित चालू करा. अरफात पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि भिरकावलेला आहे पॅव्हिलियनच्या मी दिशेने. काय बोललो तुम्हाला, तुम्ही संधी दिली आणि त्याचं सोनं केलं. बघूच नका, बॉल गेलेला आहे षटकार. 6 धावा निलेश दादा यांच्या बॅटेतून. या षटकारामध्ये नक्कीच अराफतने स्पर्धकांना किंवा प्रेक्षकांना सुद्धा ती संधी दिलेली नाही की हा झेल घेऊन 200 रुपये ते सुद्धा मिळवू शकतात. नक्की समोरच्यांची धडधड वाढलेली असेल, कारण त्यांना माहिती आहे हा जर जागा झाला तर आपण सगळेच खाली झोपणार. संधीचं सोनं करा. लाईन अँड लाईन लेंथ जर चुकली तर बाहेरचा रस्ता. अरफतसाठी पुढील चेंडू, पुन्हा दुसरा चेंडू दुसऱ्या षटकामधील गोलंदाज घेऊन येत आहे. पाहूया अरफत काय करतोय. पहिल्या चेंडूवर सुंदर षटकार लगावलेला होता तो अरफतने. दुसरा चेंडू पाहूया. काय फिरवलाय. एकच धाव, जबरदस्त. पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू.
मित्रांनो जास्त वेळ घ्यायचा नाहीये, प्लीज लवकर सामना सुरू करा. इथं आपल्याकडे टायमर लावलेला आहे. 4 षटकं संपवण्यासाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी आपल्यासाठी आहे. काय कमबॅक केलाय, जबरदस्त बॉलिंग. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर पुढचे दोन्ही बॉल जबरदस्त लाईन अँड लेंथ ने टाकलेले आहेत. त्यांना माहिती आहे बॉल थोडा इकडे तिकडे गेला तर डायरेक्ट बाहेर. पुन्हा एकदा बघूया येतोय का षटकार. जबरदस्त. पन्या यांनी जबरदस्त झेल घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनी स्टेज जवळ यायचं नाहीये, कारण खेळाडू आहे ते. हे पारितोषिक फक्त आपल्या जे रसिक आहे, जे प्रेक्षक आहे त्यांच्यासाठीच आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक एथ मधून मांडलेला आणि प्रदीप अडवतायत का, अडवला. जबरदस्त. एक धाव कंप्लीट. एका धावावरती समाधान. मित्रांनो एक काय लाईन अँड लेन टाकतोय, पण समोरही तेवढे तिरंदाज बॅट्समॅन आहेत. एकवीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकाचा. स्ट्राईक वर आहे निलेश दादा. बेटी शॉट आणि बाहेर गेलेला षटकार. घुटने टेक और छक्का देख. बॉलला कसं कन्वर्ट करायचं, कसा बाहेर पाठवायचं, याच्यामध्ये यांनी महारत हासिल केलेली आहे. 40+ चे खेळाडू आहे, पण जबरदस्त खेळी. स्कोर झालेला आहे 27 धावा. 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. जसं आपण म्हटलं होतं, पहिल्या षटकामध्ये एका फलंदाजाचा झेल सुटलेला आणि ती संधी, नक्कीच त्या संधीचं सोनं इथे करण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलेलं आहे आदित्य 11 संघाला. 12 बॉल 38 धावांची गरज. 12 बॉल 38 धावांची गरज. काय रन रेट असेल? 19चा रन रेट. बघूया 2 महत्वाचे षटक कोण घेऊन येत आहे. स्वतः कॅप्टन सूरज अंडा अंगावरती घेऊन बॉलिंग करायला येत आहेत. देवा, आपण खूप वेळा पाहिलेलं आहे अशा प्रकारचे सामने अंतिम चेंडूपर्यंत जातात आणि एक रंगीत असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया याही सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच काय पाहायला मिळतंय ते. नक्कीच याचे कॅप्टन प्रदीप आहेत आणि आयकॉन सूरज. पटकलेला बॉल आणि गेटची कडा लागून एक कॅच बाद. बघूया विकेट गेली आणि मॅच आली का. सूरजला पटनी किंग का म्हणतात, तर त्याचं प्रदर्शन नक्कीच तो आपल्या फलंदाजीतून देऊन चुकलेला आहे आणि पुन्हा त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवत आहे. जेव्हा संघाला गरज असते तेव्हा सूरज नेहमी उभा राहतो. यालाच तर म्हणतात अंगावर घेऊन खेळणे, आणि तेवढा विश्वास कॅप्टनने दाखवलेला आहे आपल्या आयकॉन प्लेअरवरती आणि त्यांनी तो नेहमी सिद्ध करून दाखवलेला आहे. खेळाडू हा वाईट नसतो, परिस्थिती आणि वेळ वाईट असते, पण अशा वेळेत आपल्या खेळाडूला सोडू नका, त्याच्यावरती विश्वास दाखवा आणि त्याला मोठं करा. पुढचा बॅट्समॅन आलेला आहे लखन. लेफ्ट हँड बॉलिंग करतात. लखन यांची एक खासियत आहे, लेफ्ट हँड बॉलिंग करतात आणि राईट हँडने बॅटिंग करतात. आपटलेला बॉल खाली बसलेला आहे. उंगलियों पे ध्यान दो, नहीं तो उंगलियां तुम पे ध्यान देगी. सूरज हे चातुर्य भरी बॉलिंग करतात. पुन्हा एकदा आपटला आणि काय कट झालाय बाहेर. लखन याला समजायच्या आतच बॉल बाहेर कीपरच्या हातामध्ये गेलेला आहे. याला म्हणतात जबर लाईन अँड लेंथ. रन रेट वाढलेला आहे, रन रेट प्रचंड वाढलेला आहे.
9 बॉल 38 धावांची गरज. पुन्हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला, तेवढाच मारलेला, पण एकच धावावरती समाधान मानायला लागेल. आता समीकरण बदललेलं आहे. 8 बॉलात 37 धावांची गरज. 8 बॉल 37 रन्स टू गो. आपला पूर्ण एक्सपिरियन्स इथे झोकून देत आहे. मला असं वाटतं काहीतरी चमत्कारच नक्की ही मॅच जिंकू शकतं. चमत्कारला आमचा नमस्कार आहे, जो कोणी करेल. आणि असे चमत्कार नक्कीच आपण पाहिलेत क्रिकेटमध्ये खूप वेळा होताना. बैठी शॉट आणि गॅप मधून गेलेला आहे, खेळाडूच्या डोक्यावरून गेलेला आहे 4 धावांसाठी. जोपर्यंत निलेश ग्राउंड वरती आहे तोपर्यंत मॅच संपलेली नाही. नक्कीच त्यांच्या डोक्यात अजूनही विचार चालू असेल की समीकरण आपण कोणत्याही पद्धतीने मॅच जवळ घेऊन जाऊ, जेणेकरून आपल्याला पुढच्या मॅचला कामही येतील. ऑफ साइडला गॅप मध्ये कट, बॉल गेला गेला आणि गेला. 4 धावांसाठी चांगला पाठलाग केला होता, पण बॉलचा स्पीड असल्यामुळे तो 4 धावांसाठी गेलेला आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झालेला. खूप पाठलाग करून सुद्धा शेवटी चेंडू काही हाताला लागला नाही. आणि या 4 धावा. 6 बॉल 29 धावांची गरज. 6 बॉल 29 म्हणजे 5 षटकार किंवा 5 षटकार आणि 5 चौकार आणि 1 षटकार. विजय लेफ्ट हँड बॉलर. पुढच्या सामन्याच्या सगळ्या खेळाडूंनी रेडी राहायचं आहे. सामना झाले लगेच त्यांनी आपली क्षेत्ररक्षण इथे लावून घ्यायचं आहे. पुढचे खेळाडू. या षटकातील सर्व 6 चेंडू त्यावरती अचूक अशा धावा येणं गरजेचं आहे. पाहूया लखन काय करतोय आपल्या संघासाठी. या 29 धावांचा पाठलाग करू शकतो का? आलेला हा पहिला षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार ठोकवलेला आहे लखनने. आणि या सामन्यामध्ये आपण अजूनपर्यंत जिवंत आहोत हे त्याने आपल्या खेळाडूंना, आपल्या टीमला सांगितलेलं आहे. पाहूया पुढील 5 चेंडूवरती काय करामत करतोय तो लखन. 5 बॉल 23 धावा. पुढील 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पाहूया लखन काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खाली टाकलेला बॉल, ऑफ साइडला खेळलेला, मागे फिल्डर आहे प्रदीप. 1 धावावरती समाधान. अजूनही मॅच 4 बॉल 22 धावांची गरज. या आधीही हा चमत्कार घडलेला आहे आणि तो केलेला आहे निलेश यांनी. बघूया 4 बॉल 4 षटकार लागतात का. अगोदरच्या मॅच मध्ये सनीने चांगला प्रयत्न केलेला होता, फक्त 1 धावाने ती मॅच त्याला हरलेले आहे, पण रन रेटने ते चांगले वरती गेले होते. आता प्रत्येक चेंडूवरती आपल्याला समजेल सामना कुठल्या दिशेला झुकला येतो. अजूनही सामना जिंकू शकतात आदित्य 11 संघ. एक कहावत हमेशा याद आती है ऐसे टाइम पे, जब तक तुम हार नहीं सकते, जब तक तुम हार नहीं सकते, जब तक तुम हार मान नहीं सकते. मित्रांनो प्लीज फिल्डिंग लावून घ्या पटापट, वेळ जास्त 2 लावू नका. षटकांच्या मध्ये खूप जास्त वेळ जात आहे. काय बॉल टाकलेला आहे, मॅजिकल बॉल. अंपायर डिसिजन वाईड बॉल. चांगला बॉल होता पण थोडासा बाहेर पडलेला आहे. एक अवांतर धाव इथे खर्च केलेली आहे.
दिशास्मृती संघाने आपण प्रत्येक मॅच साठी आणि एक वेळ ठेवलेली आहे 40 ते 45 मिनिटाची. ऑलरेडी ती वेळ आता क्रॉस झालेली आहे. 4 षटकं फक्त 20 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचे आहेत. हा जबरदस्त बॉल, डॉट बॉल आलेला आहे. आता कंपल्सरी 3 बाहेर मारले तरी ही मॅच बनत नाही. कुठेतरी एक वाईड नो बॉल ही मॅच जिंकू शकते. अगली गेंद नीलेश के लिए. उठा के मारने की कोशिश थी लेकिन गेंद गई है ऑफ साइड में और सिर्फ 1 रन ले पाएंगे यहाँ पर नीलेश. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे आता 2 बॉलांची फक्त. त्याच्या पुढचा होणारा सामना विहान 11 आणि बुवादी यांचा टॉस झालेला आहे. तुम्ही पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला मॅनेज करायचे प्लीज. काय डॉट बॉल घेतलेला आहे, जबरदस्त. आणि आता फक्त एक औपचारिकता म्हणून शेवटचा चेंडू लखनसाठी. भिरकावण्याचा डॉट प्रयत्न बॉल तोही आणि फसलेला आहे. अशा पद्धतीने दिशा स्मृती